नाशिकच्या येवला तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। शेतात कांद्याचं चांगलं उत्पन्न झाल्याचा राग मनात धरून एका शेतकऱ्यावर थेट ॲसिड हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना 2 दिवसांपूर्वी देवळाणे गावात घडली। भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांची पत्नी हे आपल्या शेत वस्तीवरील घराच्या गच्चीवर रात्री झोपलेले असताना अज्ञात इसमांनी अचानक त्यांच्यावर ॲसिड फेकून हल्ला केला। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत येवला तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तात्काळ तपासाची चक्रे फिरवत घटनास्थळाची पाहणी, भौतिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी चांगदेव मोरे आणि सचिन कोटमे या 2 संशयितांना ताब्यात घेतलं। संशयित आणि भाऊसाहेब बोर्डे यांच्यात शेतीच्या बांधावरून जुना वाद होता। त्यातच यावर्षी बोर्डे यांना कांद्याचं भरघोस उत्पन्न मिळाल्यामुळे संशयिताच्या मनात राग निर्माण झाला होता। शिवाय बोर्डे हे गावात त्यांच्याबद्दल वाईट बोलत असल्याचा संशय देखील या संशयित आरोपींना होता आणि याच रागातून हा भयंकर हल्ला केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यामध्ये त्याला अपमानित केल्यासारखं वाटलं आणि ह्या अँगलनी तो गुन्हा त्या ठिकाणी त्याचा गुन्हा घडलेला आहे। म्हणजे ते ज्यांच्यावर ऍसिड हल्ला झाला ते म्हटलेत का याच्याकडे चांगलं पीक येत नाही? हा, त्याच्यामध्ये तो जो आहे तो त्यांच्यामध्ये तो वाद झाला। काही रेकॉर्ड वगैरे आहेत? नाही, रेकॉर्ड वगैरे काय। आणि सर जुना काय वाद होता? जुना वाद बांधावरून जो आहे म्हणजे शेतीमध्ये जे आपल्याकडचे नेहमीचे जे वाद आहेत त्याच्यामध्ये शेतीचा जो वाद नेहमी असतो तो बांधाचा वाद असतो किंवा आणखी कुठला एखादा, पण त्याच्यामध्ये अशा प्रकारची कुठलीही तक्रार आपल्याकडे आलेली नाही, पण त्याच्यामध्ये आपापसात जी बाचाबाची आहे त्या कारणावरून हा गुन्हा घडलेला। सध्या दोन्ही संशयितांना पुढील कारवाईसाठी येवला पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं असून पुढील तपास येवला तालुका पोलीस करतायत। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, येवला।